कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय रे आशू, काय झालं? काय नाही, सीताई, काय झालं आशूला? काय नाही, काय नाही, भूक लागली आहे त्याला। सांगत होते नको करूस उपास, ऐकत नाहीस। बस मी करू शकतो। बस पी। बरं वाटतंय? मग तेच सांगत होते, नको करूस, तू जमणार नाही तुला। आपल्या घरात तुझे भाऊ लक्ष्मण काका कोणी करत नाही असले उपास, कठीण असतात। मी करू शकतो। हे घ्या, ही खायची आहेत फळं, आत्ताच आजारपणातनं उठलायस। ओके, कसं होणार काय माहित, आत्ताच याची ही हालत आहे। सीता, पूजेचं सगळं घेतलंयस ना? हो, तयारी नीट। एवढ्या उन्हाताना देवदर्शनाला जायची काही गरज आहे? तुला कुठे चालत जायचंय ग? हा, समोर गाडी उभी आहे। तुमचा लाडका लेक आणि सून आहे ना, त्यांच्यासोबत जा ना, मी कशाला पाहिजे? कीर्ती, अगं असं काय करतेस? आपली देवी आहे ती। दरवर्षी नवरात्रात आपण तिथे जातो, पूजा अर्चा करतो। यावर्षी लक्ष्मण आणि उर्मिलाला शक्य नाहीये। आणि तू काय ग, तू घरातच बसून आहेस ना? पण मला नाही यायचंय। कीर्ती, अगं देव दर्शनाला जायला कशाला टाळाटाळ करतेस ग? हा? ऐक ना, मला नाही माहिती। आशू, नाही, तू मला काही सांगूच नकोस, मी ऐकणार नाही तुझं काही। आत्ता आजारपणातनं उठलायस तू, कशाला येतो? मग का? पण मला नाही फरक पडत। एक मिनिट मला सांगाल आता काय झालं? भाऊ हा ऐकत नाहीये माझं, डिस्करेज करतेय। नाही ऐकत आहे हा माझं। अगं तेच केलं ना तर त्याचं भलं होईल आयुष्यात। म्हणजे भाऊ हा अनवाणी यायचं म्हणतोय, कारण मी अनवाणी चालले म्हणून। आई अगं काय चाललंय हे? आशू, अरे ऊन केवढं आहे, कशाला हट्टीपणा करतोयस तू? आई, आपण गाडीने जाणार, गाडीने येणार, हा? मग कोणाला काय त्रास होणार आहे? आणि हे बघ, मी 9 दिवस अनवाणी राहायचं ठरवलंय, मी ठरवलंय। अरे आशू, तुला नाही जमणार अनवाणी, आणि तिला जमेल, ती वस्तीतली आहे, तिला सवय। 9 दिवस काय 9 महिने जमेल तिला। कीर्ती, यात वस्तीचा काही प्रश्न नाहीये। तिने उपास म्हणून हे करायचं ठरवलंय। आणि आशू, तुला हे योग्य वाटतंय? हो, ती करतेय म्हणून मी करतोय। ठीक आहे, मग मी आशू सोबत आहे। अरे भाऊ तुम्ही पण। थँक्यू। शिवा, तू हे घरासाठी करतेस ना, मग त्यानं तुझी साथ दिली तर बिघडलं कुठे? थँक्यू। आशू, मी काय म्हणते, पुन्हा एकदा विचार कर। आई, माझा विचार झालाय करून। ओके, चला चल, तू आधी चल, तुझे पाय भाजतील, चल। तू चल। अरे तू चल ना आता, तू बस ना गाडीत। कशाला? ए, चला दोघे चला, बसा। तू बस, चला बसा। मला नाही वाटत मला काही बोलायची गरज आहे। नाही म्हणजे तू बघतेस स्वतः, तुझ्या मुलावर होणारा परिणाम।
आशू तू येत नाहीयेस का? मला असं वाटतं की तुला असं वाटतंय तुला नाही झेपणार. घाबरलास ना? अरे कशाला हिच्या नादी लागतोयस? चप्पल घाल आणि चल. ताई, तुझा प्रॉब्लेम काय माहितीये की तू सगळी गोष्ट ऐकूनच घेत नाहीस. मला असं म्हणायचं होतं की मला असं वाटतंय की मला हे जमेल. ऊन खूप कमी आहे सो मी करू शकतो. दॅट्स इट. आणि काय ना, कधी कधी आपले पाय जमिनीला लागणं खूप गरजेचं असतं. लक्षात ठेव. आणि शिवा मला म्हणाली होती की नको करू, पण मीच हट्ट केला. मी म्हटलं मला हा उपवास तुझ्याबरोबर करायचा आहे आणि अनवाणी मी चालणार. सो चला. झालं? आशू, तुला अजूनही जमत नसेल तर चपला घाल. ही तुझी काळजी बोलतीये. अरे तू तू का त्रास करून घेतो स्वतःला? इट्स ओके, मी हे करणार. आता मी ठरवलंय ना करायचं. आणि हे बघ, नवरात्रीच्या दिवसांमध्ये कितीतरी भक्त असे अनवाणी फिरतात ग. त्यांना बळ देते ती त्यांची श्रद्धाच असते ना. मलाही बळ देईल माझी श्रद्धा. चला. आता सगळं ठरलं. निघूया आपण. निघूया. तुला त्रास झाला तर आपण थोडा वेळ थांबूया. थांबूया. शिवा, तुला सुद्धा. हो. चला रेडी. सांभाळून ये, चला. चला. हा, हळू. आशू तुला त्रास नाही ना होतोय? नाही होते त्रास. का टेन्शन घेते? मला वाटतंय कारण. अशू ऐक, अरे तुला त्रास होत असेल तर माझी चप्पल घाल. भाऊ, आता मी ठरवलं ना उपवास करायचा, तर मी हे करणार. चला. शिवा, माळी काका, पाणी देता का जरा? कशाला का पोरे? बायकोच्या सोबत उभं राहणाऱ्या नवऱ्याला त्रास नको व्हायला ना, म्हणून. असं होय. घे. आल. अगं काय शिवा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.